velocity of transverse wave असं पॉइंटचं नाव आहे. Suppose a string is connected to a rigid support. Its free end passes over a pulley. To the free end of the string, some mass is attached. हे स्ट्रिंग आहे, दोरी आहे, थिन युनिफॉर्म. एका बाजूला ती रिजिड सपोर्टला फिक्स केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ती पुलीवरून पास केलेली आहे आणि फ्री एंडला काही मास अटॅच केलेला आहे. आता हे मास जे आहे याला जर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन मल्टिप्लाय केलं तर येतं ते फोर्स अप्लाइड टू दी स्ट्रिंग, किंवा येतं ते आपण म्हणायचं आहे टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग. काय मास जर अप्लाय केलेला असेल इथं तर एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे स्ट्रिंग वरती, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन इक्वल टू फोर्स, त्यालाच आपण टेन्शन म्हणायचं. आणि टोटल लेंथ जी आहे स्ट्रिंगची आणि टोटल मास, समजा या दोन्हींचा रेशो घेतला, m इज इक्वल टू टोटल मास डिवायडेड बाय l इज इक्वल टू लिनियर डेन्सिटी. यालाच म्हणायचं मास पर युनिट लेंथ. म्हणजे एक दोरी आहे, इकडे फिक्स केलेली आहे, दुसऱ्या फ्री एंडला मास अप्लाय केलेला आहे. मासला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन मल्टिप्लाय केलं तर येतं फोर्स, इट इज इक्वल टू टेन्शन. मग टोटल मास जे आहे स्ट्रिंगचं आणि टोटल लेंथ m अपॉन l इज इक्वल टू स्मॉल m, इट इज नोन ॲज लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ. मग हे स्मॉल m जे आहे आणि हे टेन्शन जे आहे, तर याच्या फॉर्म मध्ये velocity is equal to velocity of transverse wave, it is equal to tension divided by mass per unit length. आता कोणती ट्रान्सवर्स वेव्ह समजा ही प्लग केली तर ट्रान्सवर्स व्हायब्रेशन जे आहेत या पद्धतीने हे थ्रीडची किंवा इथं असणाऱ्या पॉइंटची व्हायब्रेशन्स होणार आणि मग त्यामुळे जी वेव्ह प्रोड्यूस होते ट्रान्सवर्स वेव्ह, तर तिचं नेचर जे आहे ते या टाईपचं असेल. मग त्या वेव्हची असणारी व्हेलॉसिटी ही या फॉर्म्युलेच्या सहाय्याने सांगता येते. व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इट इज इक्वल टू √T टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग डिवायडेड बाय मास पर युनिट लेंथ. तर हे 1 किंवा 2 मार्क साठी याच्यावरतीचा फॉर्म्युला असेल. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. 3 गोष्टी आहेत. एक व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह किती आहे, इट इज इक्वल टू √T डिवायडेड बाय m. टी टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग कसं डिटरमाइन करता येतं इथं आहे. आणि स्मॉल m लिनियर डेन्सिटी और मास पर युनिट लेंथ, असा हा छोटा पॉइंट आहे. त्याच्यानंतर velocity of sound in ear. साऊंडची असणारी व्हेलॉसिटी जी आहे इयर मध्ये, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे. आता ह्या समजा साऊंडचं प्रोपोगेशन होतंय इयर मधून, ह्या एअरच्या असणारे इक्विडिस्टंट लेयर्स आहेत किंवा एअरच्या असणारे इक्विडिस्टंट पार्टिकल्स आहेत. आणि ज्यावेळी लॉन्जिट्युडनल वेव्हचं किंवा साऊंडचं प्रोपोगेशन होईल त्यावेळी असं या पद्धतीनं कॉम्प्रेशन आणि हे जे आहे हे रेअरफॅक्शन
या फॉर्म मध्ये मीडियम डिवाइड होईल. आता इथं जो फॉर्म्युला लिहिणार आहे आपण, जर लॉन्जिट्युडनल वेव्हचं प्रोपोगेशन होत असेल तर डेन्सिटी चेंज होते, आणि डेन्सिटी चेंज होत असेल तर मीडियमचं असणार व्हॉल्यूम चेंज होणार. आणि ही मेकॅनिकल वेव्ह आहे. मेकॅनिकल वेव्हच्या प्रोपोगेशनसाठी इलॅस्टिक मटेरियल मीडियम शुड बी नेसेसरी. इलॅस्टिक मटेरियल मीडियम. दोन पॉइंट्स लक्षात घ्यायचे. ह्या दोन्हींचं रिलेशन कुठं आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असा जर फॉर्म्युला लिहायचा असेल, इट इज इक्वल टू अंडर रूट ई डिवायडेड बाय रो. हे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. हे जे आहे इट इज व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी. इलॅस्टिक मीडियम म्हणजे काय, तर साऊंडचं प्रोपोगेशन झालं आणि काही साऊंड नसेल त्यावेळी आहे तसं इक्विडिस्टंट मीडियम राहील. मग ही इलॅस्टिसिटी जी आहे, व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी, एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्याला बल्क मॉड्युलस म्हणायचं. इट इज इक्वल टू व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी डिवायडेड बाय परत डेन्सिटी. आणि ही व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी जी आहे इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ बल्क मॉड्युलस. हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. डिवायडेड बाय परत डेन्सिटी. P is equal to under root E divided by rho, where E is called volume elasticity. It is measured in terms of bulk modulus. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक असम्पशन आहे की ज्यावेळी कॉम्प्रेशन्स रिएफॅक्शन्स फॉर्म होतील, टेम्परेचर ऑफ मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट. हे जे मीडियम आहे त्याचं टेम्परेचर जे आहे हे कॉन्स्टंट राहतं. आणि ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. व्यवस्थित काय काय पॉइंट्स आहेत बघा. ज्यावेळी साऊंडचं प्रोपोगेशन होईल हे इक्विडिस्टंट मीडियम चेंज होतं, कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शन मध्ये डिवाइड होतं. मात्र मटेरियल मीडियम हे इलॅस्टिक असावं लागतं. कशासाठी, साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी. मग ती इलॅस्टिसिटी जी आहे ही या फॉर्म्युल्यामध्ये आहे. P इज इक्वल टू अंडर रूट व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द मीडियम, डेन्सिटी ऑफ द एअर. ही व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी जी आहे इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ बल्क मॉड्युलस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ एअर. याच्यात आणखी एक असम्पशन आहे की ही कॉम्प्रेशन्स रिएरफॅक्शन्स फॉर्म होत असताना टेम्परेचर ऑफ द मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट. मीडियमचं असणारं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर ती जी प्रोसेस असते ती आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजेच परत हे बदलतं. P इज इक्वल टू अंडर रूट आयसोथर्मल बल्क मॉड्युलस डिवायडेड बाय डेन्सिटी रो. आणि हे जे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस आहे याची व्हॅल्यू जी आहे इट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे हा फॉर्म्युला परत या पद्धतीने बदलतो, मॉडिफाय होतो. इट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द मीडियम. 2-3 स्टेप्स कशा आहेत बघा की कॉम्प्रेशन्स रिएरफॅक्शन्स मध्ये फॉर्म झालं. मीडियम ज्यावेळी साऊंडचं प्रोपोगेशन होतं, मीडियम हे इलॅस्टिक असायला हवं. मग फॉर्म्युल्यामध्ये येतं व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द मीडियम. ती व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी आहे इट इज इक्वल टू बल्क मॉड्युलस डिवायडेड बाय डेन्सिटी. ज्यावेळी कॉम्प्रेशन आणि रिएरफॅक्शन फॉर्म होतं प्रोसेस असते आयसोथर्मल प्रोसेस.
म्हणजे त्या प्रोसेसमध्ये मीडियमचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. देअरफॉर बल्क मॉड्युलस और ई इज इक्वल टू आयसोथर्मल बल्क मॉड्युलस डिवायडेड बाय डेन्सिटी. पण त्याच्या पुढचं आणखी हे जे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस आहे त्याची व्हॅल्यू असते ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढी. इट इज इक्वल टू अंडर रूट atmospheric pressure divided by density of the air. आणि मग तो हा फॉर्म्युला आला. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या. इट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिटरमाइन करायचं असेल, बॅरोमेट्रिक हाईट, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द एअर. आता हे नंबर्स ठेवायचे आणि हेचा नंबर, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरीचा नंबर, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, डेन्सिटी ऑफ द मीडियम हे नंबर ठेवायचे. बॅरोमेट्रिक हाईट इट इज इक्वल टू 0.76 मीटर ऑफ एचजी. बॅरोमीटरच्या साहाय्याने जर प्रेशर मेजर करायचं असेल तर बॅरोमेट्रिक हाईट जी असते ही एवढी असते. सिग्मा इट इज इक्वल टू केजी पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर जी इट इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. परत डेन्सिटी ऑफ द एअर 1.297 केजी पर मीटर क्यूब. आणि या चार व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर व्हेलॉसिटी जी आहे इट इज इक्वल टू 279.9 मीटर पर सेकंद एवढे येतं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर. मात्र ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल तर त्यावेळी सुद्धा ऑब्झर्व होणार व्हेलॉसिटी जी असते साऊंडची इट इज इक्वल टू 332 मीटर पर सेकंद एवढे असते. म्हणजे हा जेवढा नंबर आहे याच्यापेक्षा ही जास्त असते किंवा याच्यापेक्षा ही कमी असते. आणि किती कमी असते? इट इज अबाउट 16% लेस देन द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा टोटल करेक्ट नाही, याच्यामध्ये एरर आहे. काय एरर आहे त्याच्यामध्ये? तर येणारा हे सॉल्व्ह केल्यानंतर येणारा जो नंबर आहे हा नंबर किती येतो? कोणते कोणते नंबर सॉल्व्ह केले? तर बॅरोमेट्रिक हाईट, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आणि डेन्सिटी ऑफ द एअर हे नंबर्स ठेवल्यानंतर येणारा जो नंबर आहे 279.9 मीटर पर सेकंड हा 16 पॉइंट लेस येतो. आणि त्याच्यामुळं या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन नेसेसरी आहे. आता पहिल्यांदा हा प्रोव्हाइड केलेला फॉर्म्युला जो आहे आता हा जो फॉर्म्युला आहे हा न्यूटन्स फॉर्म्युला. E डिवायडेड बाय रो किंवा अंडर रूट P डिवायडेड बाय रो हा जो फॉर्म्युला आहे न्यूटन्स फॉर्म्युला. काय अश्युम केलं त्याच्यामध्ये? तर कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शन्स फॉर्म होत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. मात्र नंतर ही व्हेलॉसिटी कमी येते म्हटल्यानंतर याच्यामध्ये करेक्शन केली. आता हे सायंटिस्टचं नाव आहे. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन करत असताना जी कॉम्प्रेशन फॉर्म झाली, ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन फॉर्म होतं, हीट ऍब्सॉर्ब होते, टेम्परेचर इन्क्रीज होतं. ज्या ठिकाणी रेअरफॅक्शन फॉर्म होतं त्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीज होतं.
म्हणजेच काय, तर या ठिकाणी असणारं मिडियमचं असणारं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही, आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत नसेल तर ती जी प्रोसेस असते ॲडियाबॅटिक प्रोसेस. The process in which temperature remains constant, isothermal process. Temperature in which process in which temperature changes, it is known as adiabatic process. ही adiabatic process असते. आणि मग adiabatic बल्क मॉड्युलस जे आहे किंवा या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन जे आहे, काय येतं, V इज इक्वल टू अंडर रूट गॅमा P डिवायडेड बाय रो. आता मग हे गॅमा जे आहे तर त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. गॅमा काय आहे, गॅमा इज इक्वल टू स्पेसिफिक हीट of air at constant pressure divided by specific heat of air at constant volume. म्हणजे हा गॅमा जो आहे हा रेशो आहे दोन व्हॅल्यूचा, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डिवायडेड बाय कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि तो जो फॉर्म्युला मग येतो गॅमा इज इक्वल टू हा Cp डिवायडेड बाय Cv, आणि याची व्हॅल्यू जी येते इट इज इक्वल टू 1.4. म्हणजे इथं 1.4 लिहिलं आणि मगाशा ज्या व्हॅल्यूज होत्या प्रेशरसाठी H सिग्मा G डिवायडेड बाय रो या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जो नंबर येतो (332.2 मीटर पर सेकंड), आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटीला क्लोज येते किंवा त्याच्या बरोबरच असते. मग आता स्पेसिफिक हीट 10वीला झालेला आहे तुम्हाला, मात्र काय असतं स्पेसिफिक हीट, एखादा सबस्टन्स आहे युनिट मास असेल त्याचं, आणि त्याला हीट प्रोव्हाइड केली. जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज झालं तर ही प्रोव्हाइड केलेली हीट म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इट इज नोन ॲज स्पेसिफिक हीट. एखाद्या सबस्टन्स असणारं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करण्यासाठी लागणारी हीट त्याला म्हणायचं त्या सबस्टन्सची असणारी स्पेसिफिक हीट. सॉलिड साठी ती एकच असते, हा नंबर एकच असतो. मात्र गॅसेस साठी, सॉलिड साठी लिक्विड साठी एकच असते. गॅसेस किंवा एअर साठी ते दोन नंबर असतात, एक असतो Cp आणि एक असतं Cv. का तर ज्यावेळी हीट प्रोव्हाइड केली जाते सॉलिड आणि लिक्विड याचा व्हॉल्यूम जो आहे हा नेग्लिजिबल चेंज होतो. मात्र ज्यावेळी गॅसला किंवा एअरला हीट सप्लाय केली जाते तर दोन्हीमध्ये चेंज होतो, प्रेशरही चेंज होतं आणि व्हॉल्यूमही चेंज होतं. मग ती करेक्ट व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी किंवा टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होत हे बघण्यासाठी या दोन्हीपैकी एक नंबर कॉन्स्टंट ठेवावा लागतो. मग पहिल्यांदा काय कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर ऑफ द एअर इज केप्ट कॉन्स्टंट, हीट इज प्रोव्हाइडेड. The quantity of heat required to increase the temperature of the air by 1 degree Celsius, it is a specific heat at constant pressure. Heat supply केली, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज केलं टेम्परेचर, मग जी हीट सप्लाय केली गेली स्पेसिफिक हीट
ऑफ एअर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि दुसरी जी आहे त्याचे रिव्हर्स, दुसरं जे ऑर्डिनेट आहे, दुसरी जी टर्म आहे हे कॉन्स्टंट ठेवायचं. काय कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम ऑफ द एअर इज केप्ट कॉन्स्टंट, टेम्परेचर इज इनक्रीज्ड, द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज टेम्परेचर ऑफ एअर by 1 degree Celsius, keeping pressure volume constant, specific heat at constant volume. एक तर स्पेसिफिक हीट म्हणजे काय माहित पाहिजे की ज्या हीटच्या सहाय्यानं एखाद्या सबस्टन्सचं किंवा युनिट मास असणाऱ्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होतं, ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. सॉलिडसाठी, लिक्विडसाठी तो नंबर 1 येतो, तो नंबर जो असतो एकच असतो. मात्र गॅसेससाठी ते किंवा एअरसाठी ते नंबर 2 असतात. का तर ज्यावेळी हीट प्रोव्हाइड केली जाते टेम्परेचर इन्क्रीज होतं, शिवाय या दोन गोष्टी बदलतात. म्हणजे 3 पॅरामीटर चेंज होणार, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. मग आपल्याला फक्त बघायचं आहे काय, टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे. मात्र हे दोन्ही इन्क्रीज होतात, म्हणून साठी त्याच्यामधलं एक कॉन्स्टंट ठेवायचं. पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर इन्क्रीज झालं 1 डिग्री सेल्सिअसनं, जी स्पेसिफिक हीट असेल, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला, हीट प्रोव्हाइड केली, टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज केलं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ही जी असते ही जास्त असते, सीपी ग्रेटर दॅन सीव्ही. आता इथं असणाऱ्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की हा फॉर्म्युला जो आहे हा करेक्ट फॉर्म्युला नाही. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिटरमाइन करत असताना ह्याच्यामध्ये करेक्शन नेसेसरी आहे. आणि ते करेक्शन काय आहे तर पी ला गॅमानं मल्टिप्लाय करायचं. गॅमा काय आहे तर सीपी डिवायडेड बाय सीव्ही. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्या दोन्हींचा रेशो इट इज इक्वल टू 1.4. सीपी काय, specific heat of the air at constant pressure, CV specific heat of air at constant volume. मग मध्ये ज्या डिटेल्स मी सांगितलेल्या आहेत तुम्ही 10वीला व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर त्या समजतील, नसेल तर एवढाच भाग मग तो लक्षात ठेवायचा. गॅमा इज इक्वल टू सीपी डिवायडेड बाय सीपी, इट इज इक्वल टू 1.4. आणि 1.4 ने इथं मल्टिप्लाय केल्यानंतर आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हा नंबर येतो. V is equal to 332.2 मीटर पर सेकंड. आणि हे जे व्हेलॉसिटी आहे ही करेक्ट व्हॅल्यू येते.